विश्रांतीनंतर होम मिनिस्टरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. दोन्ही गट असे सज्ज झालेले आहेत पुढच्या खेळासाठी. एक विषय देतो, त्या विषयावरती प्रत्येकीचं जे मत आहे ते प्रत्येकीने मांडायचंय, म्हणजे प्रत्येकाने. मला एक विचारायचं आहे की खर्च करताना अंतरुण बघून पाय पसरावेत का, ते खर्च करावे बिनधास्त? अंतरुण बघूनच पाय पसरावेत ना. हो हो. बर, थांबा, सासरे भाऊन विचारतो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता कधी कधी काही गोष्टीसाठी कर्ज घेऊन पण काही वस्तू घ्याव्या लागतात. काय तिथे उत्पन्न किती ते बघून पण चालत नाही. उदाहरणार्थ घरासाठी म्हणा किंवा चलनवाढीचा विचार केला तर कर्ज घेऊन प्रॉपर्टी बनवून नंतर इन्स्टॉलमेंट फेडले तरी पण फायदे. पण अगदी म्हणजे इन्व्हेस्टमेंट तशी असावी तरच खर्च केलेला चांगलं. म्हणजे आपलं कसं सांभाळूनच आपण ते पाय पसरावेत अंतरुण पाहून. तर आहे आणि विनाकारण आणलं ते छोटंसं घर आहे आणि पाय पसरले की घराच्या बाहेर जातात. आपण मोठं घर घ्यायचं असेल, मोठं घर घेण्यासाठी थोडस ऍडजस्टमेंट आवश्यकच आहे. अच्छा, अंतरून पाहून पाय पसरावेत, पण थोडी चादर कधीतरी मोठी करायला हरकत नसते. माझं असं आहे की थोडा परिस्थिती जाण ठेवूनच माणसानं वागणं गरजेचं असतं. गरजेचं आहे. बर. आणि उगाच आपण कुठेतरी कधी कधी काही लोकांना अशी सवय असते की काही नसताना असं दाखवायची मोठी गरज असते आणि काही काळानंतर मग थोडंसं त्याचा पश्चाताप होतो. असे बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. अंतरुण थोडं मोठं अपेक्षा असावी की अंतरुण मोठं व्हावं आणि त्यासाठी मेहनत भरपूर करावी. काय तुमचं म्हणणं आहे? काय काय म्हणजे त्यांचं म्हणणं वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं अंतरून पसरून पाय पसरून अंतरून घ्यावं. अंतरून बघून पाय पसरावेत का असं विचारलं होतं त्यांनी. त्याचं म्हणणं नाही, त्यापेक्षा तुम्ही पाय पसरले की अंतरुण घ्यावा. बर, बदलत्या काळात अंतरुण पांघरून काय अंतरुण पसरून मीच माझी वाक्य अंतरुण पाहून पाय पसरावेत का असं असलेलं वाक्य माझं सतत बदलायला लागलंय. कारण त्यांनी सुरुवातच केलं की पाय पसरून मग अंतरुण झालो मी पूर्ण. ठीक आहे, अंतरुण खाली ठेवतो. चला, हे त्यांचं मत आहे, ते माझ्याकडे ठेव. आणि आता सगळ्यांची मतं यामध्ये आलेली आहे. मिस्टरांचं म्हणजे चिरंजीवांचं मत माझ्याकडे आहे. सगळ्यांच्या हातात झेंडा आहे. आणि आता मी प्रश्न विचारला की प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. बघूया कोणाच्या बाजूने आता जास्तीत जास्त गुण मिळत जातात. पहिला प्रश्न आहे, कोणत्याही मोठ्या संकटाला या दोघींपैकी कोण खूप खंबीरपणे तोंड देऊ शकते? चला, सगळ्यांचं म्हणणं आहे सासू, फक्त एकच आहे तिकडे सून. हे बघा की तुमच्या बाजूने येतात फक्त. चला, एक गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न, टापटीप गोष्टी घरभर पसरवण्याचं श्रेय कोणाला देता येईल? म्हणजे टापटीप असलेलं वस्तू अशा इकडे तिकडे पसरवायचं श्रेय द्यायचं झालं तर कोणाला देता येईल? एकमताने सुनबाई निवडून आलेले आहेत. चला, हा गुण सुनबाईंना मिळाला. आणि आता पुढचा प्रश्न, गंगा जमुना कोणाच्या डोळ्यातून पटकन जास्त वाहतात? घाबरू नका, बहुमताने निवडून आले. आणि शेवटचा प्रश्न, पैठणी आज कोण जिंकेल असं वाटतं? कोण जिंकेल असं वाटतं? थांबा, हे महत्वाचं आहे. तिकडे बघितलं, सासरे बोनी बघा. अरे वा, काय बात आहे. त्याचीच पैठणी खरी म्हणजे. पण ते जाऊ द्या, हे बघा काय तुम्हाला सासू दाखवलंय. तर सुनबाईंना 1 2 3 4 गुण. 4 जणांचं म्हणणं आहे सुनबाई, पण 1 2 3 4 5 6 जणांचं म्हणणं आहे सासूबाई जिंकतील. प्रत्यक्षात काय होणार ते काही वेळात स्पष्ट होणार. घेऊया काही क्षणांची विश्रांती. आधी बघूया सासरे बुवांनी कोणाच्या बाजूने मत दिलंय. नाही, त्यापेक्षा आधी हे बघूया, चिरंजीवांचं मत कोणाच्या बाजूने आहे.